दलिंदरने मला मारलं वय, मी बाहेरच नाव सांगत असते आता. मारूनच टाकते येऊ दे ना इकडं. काय झालं रे? मला नाही जायचं शाळेत. का? मला दादा मामाच्या पोराने मारलंय. कमून मारलं? तो काहीतरी खोड केली असन. मी काय नाही केलं त्याला, मी नुसतं बसलेले माझा अभ्यास करत. पेन टोचवलाय मागून येऊन. काय लहान लेकरावून करताला का? परी बरी तुमच्यापेक्षा. त्याची नाही खबर दिसत, माझी दिसते. पण काय गरज होती माझ्यापाशी यायची त्याची? मी अभ्यास करत होते ना, होमवर्क लिहित होते. लहान लेकरावानी भांडणं करते तर काहीतरी खोड केली असन. तो कसा तसं करीन? काय कसं हानीन तुला? कसा पेन टोचीन? मी फक्त जाऊन खोडले सारे. हा, मी फक्त चोरून पेन घेतलेला त्याचा जाऊन. कमून चोरला त्याचा पेन? माझा पेन संपलेला म्हणून. मग तुला घरी थोबाड नव्हतं काय मागायला पेन? आता आप्पा तिथं गेल्यावर लिहिता लिहिता संपला पेन, म्हणून मी पळत गेले आणि त्याचा पेन चोरूनच आणला. परी का कोणाचं चोरी ती का? विचारते परीला. एवढस लेकरू तरी ते शाळेत जात, ते काय नाही करीत. तू एवढी मोठी झाली, कॉलेजला जाते तरी भांडणं करून येते. कॉलेजला अजून 1 वर्ष टाइम आहे. आता शिकतर 10वीला तर आहे, लहान तर आहे अजून मी. आप्पा खरं सांगू का म्हणून मारलं? मी काय केलेलं, माझा मित्र आहे ना, मी त्याच्याकडे गेले पेन घेतला तर त्याने मला उगाच मारलं. पण परत लय माराय पाहिजे त्याने. का म्हणून माझा मित्र होता ना, माझा फ्रेंड आहे ती क्लोज, लय माझा लाड करतो. मला रोज परत ते आपल्या मामाच पोरग आहे ना. हा, मग तो कस काय, त्याला कस काय सहन होईल तो दुसऱ्या मित्रांना काय मागितल्यावर? म्हणजे माझा फ्रेंड आहे तो क्लोज, मला रोज कॅडबरी खायला आणतो तो. डेअरी मिल्क. मग लय मारीन तो तुला. मी बरं मारून मी आता उद्याच्याला ना चाकू नेणार गुपसणार आहे त्याला. कशी नाही सापडायचं चाकू कुठं? त्याला नाही म्हणजे त्याला मी बोलत नाही त्याच्या संग. ते का नाही बोलत? नाही मला बोलायचं त्याच्यासोबत. आता मला दुसऱ्या शाळेत टाका. माझा अभ्यास पण नाही करू देत मला. ते सारखं माझं बघून लिहितो. तू असे त्या दुसऱ्या पोराशी मित्राशी असं बात हाणले त्याला नसन आवडत, मग त्याच्यामुळे करत असन तस. त्याला काय करायचं? मी मित्रांसंगत हाणू अगर मैत्रिणी संगत बाता मारू, त्याचा काय संबंध? मैत्रिणी संग मारे ना का, पण दुसऱ्या पोरांबरोबर बोललेलं त्याला नाही ना आवडायचं. ते पण त्या दिवशी त्या प्राचीला बोलत होता त्या डेस्कवर जाईन तवा त्याचं नाही का दिसत. मी भांडले का त्याला तवा? अरे तो लय शांत गडी. हा, लय शांत, लय शहाणा आहे. तो पार्वतीवरच गेलेला आहे, लय शांत आहे तो कधीच असं हे करणार नाही. हा, तुम्हाला तुमच्या बहिणीचीच दया येणार आणि तुमच्या भाच्याची. तूच लय आगावस. हा, मी आगाव दिसते. कोबाड जोडी ती तू दुसऱ्या शाळेत जायसाठी काहीतरी सांगते कोबाड जोडून. ते काय मला गावातल्या शाळेत जायचंय, मला तिथं खेड्यात नाही राहायचं. ते मला गावातली शाळा नाही, त्या आष्टीच्या शाळेत जायचं. नाही तर डायरेक्ट बार्शीला घाला मला. ते मोठं कॉलेज नाही का तिकडं, शिवाजी कॉलेज बिवाजी कॉलेज, लय भारी भारी कॉलेज आहे तिकडे. घाल म्हणशील बाई, त्याला ऐपत पाहिजे ना. हा, मी मुंबईला जाते नाही तर आप्पा ती लय मारतो मला. त्या पण शाळेत येऊन मारलं तर परत काय करू मी? लागतो त्याचा हात लय मला. अरे तूच गांडरलेवणी करीत असन, कुणाला बोलत ती कोणा बरं दिलं करते. मी फक्त पेन टोचवलेला त्याला. मग ते हाणायचं नाही तर काय, मारायचं नाही तर काय करीन तुला? मग त्याने मारल्यावर मी काय बसू काय? बरं आप्पा असू द्या ना, मला दुसऱ्या शाळेत घाला ना. नाही नाही, तुझं लगीनच करून टाकतो त्याच्या बरोबर. अयो आप्पा लय बेकार आहे. जावं की तिकडं जावा. मी नाही करत त्याच्यासोबत लग्न. मी कशासाठी करू? तू जर अशी करशील ना गांडरलेवून, लग्न करून टाकीन. मी माझ्या आवडीच्या पोरा संग लग्न करणार आहे. त्याच्या संग, त्या भंगार संग मी लग्न करू? मग तो निवड केली का अजून? नाही आप्पा, अजून मी लहान आहे. मला अजून मोठं काय म्हणते आवडीचं म्हणल्यावर निवड केलीस का? म्हणजे आप्पा मी मोठे झालो का? काटा काढावं लागेल लवकरच. मग आप्पा असं तुमचं डोकं तिसरीकडे चालत. मला काय म्हणायचंय, मी दुसऱ्या पोरा संग लग्न करेन. मला त्याच्या संग लग्न नाही करायचं. आता मारतो म्हणूनच माझ्या बहिणीच्या पोराला द्यायचे तुला. नको, आताच करून टाकावं लागेल तेव्हा जमणार. मला नाही तर दलिंद्र सोबत लग्न करायचं. काय आणते तुला पटतंय का? माझ्यावर बारीक झाली वाटते. ग बस, तू लय शहाणी आहेस माहित आहे मला. आप्पा मला दुसरीकडे शाळेला घाला. आणि मला आता आईस्क्रीम खायची. आप्पा हाय का इथं गैरेगरवाला आलेला? बघ परी बघ, डुक्कर तोंडाचं दलिंदर. काय? अरे कमून मारलं तिला? अक्कल आहे का तुमच्या पुरीला? का चिकू ही हुशार आहे तिच्यापेक्षा. बाजूला हे हुशार आहे.
तिच्यापेक्षा हे हुशार आहे पण मग तो इकडे बसायला लागला होता येऊन लगे माझ्या तिला बाजूला. अक्कल आहे का? दुसरी पोरं ती डेंजर पोरांबरोबर बोलती. मी बोल माझा फ्रेंड आहे आप्पा, माझा बेस्ट फ्रेंड आहे ती आप्पा. ही भंगार पोरांबरोबर बोलती. असू दे, तूच भंगार आहे आपण तिच्यासोबत. असला असतो कुठं दुसऱ्या पोरांबरोबर. तुला काय करायचं? तू लग्न करतो का? अंकल या हिला घेऊन जा, लय ताप देती. तुला बी एडॅम करते ना? हा ती काय घाल डोक्यात दगड रातचाच. अयो आप्पा आईस्क्रीम वाला येतोय का आपल्या? बघा ही हिच्यापेक्षा बारीक असल्याने करते. कसं लग्न करू तुझ्या पुरी बरं तुमच्या? तशी चढ तू लग्न करून नेली तुझ्याकडे, हं. मग तू आपली जागेवर आण तिला कसं तरी हाल. माझं म्हणणं काय आहे? अजून मारतो म्हणजे मला मी रडत नाही बरं का आप्पा, मला नाही लग्न हिथं करायचं. शिशी टोचवली मला हिथं. मला हिथं पेंट टोचवलेला तवाच अक्कल शक्कल काय असलं शाळेत नका लावीत जाऊ तिला. ती काय करते माहिती का? ती दुसरी पोर आहेत का गावगुंड, तिच्या बरोबर रिलेशन आहे तिचं. मी त्याच्यात म्हणलं त्यो तुझा बेस्ट फ्रेंड माझं बेस्ट अथर्व. माझं बेस्ट फ्रेंड आहे ती लय छान आहे माहितीये का आप्पा, मला रोज कॅडबरी आणतो खायला. मवाली आहे, मवाली त्याचा बाप डाकुई. डाकू. हा अरे सगळे भेटतात असं आप्पा, काय असतं माहितीये का, ते असं येतो बरं का आणि असं करतो कॉलेजमध्ये, मग ती लय छान दिसतो आणि त्याला लय पोरं भेटतात मग. असलं आणि काय होतं माहितीये का परत, मग मला कुठलेच पोर बघत नाहीत, असला स्मार्ट दिसतो नाही, तिच्यामुळे हिरोच काय आहे करतो नुसता त्यो? एक नंबर. तिच्यामुळे काय करतो माहिती का हा. दादा? तिच्यामुळे काय करतो माहिती तो तिच्यामुळे मला दम देतो. तिच्या आजूबाजूला दिसायच नाही म्हणतो. मग असली तुझ्या मामा पोरगी म्हणल्यावर त्याला अरे म्हणतात माया. ए माझ्या ती मामाचं पोरग असतं ना तर लय चांगलं झालं असतं तुझ्या पेक्षा. हो का बघा बरं तुम्ही मला ए लय अंगाला फिरलं का काय जाऊ झालं. इतकी बावळाट नको रोला का बावळाट झाली बारीक का आहे काय? कधी हिला ना हात्याने शिकवलं असन. अरे शिकेन आपण, तू शिकव परत लग्न झाल्यावर नाही. काय राव असलं असतं का दादा कुठं? हा? हे, मला नाही आवडत ती आप्पा पोरगी. मला तुझी वय वडील होत चालले तिचं. वडील येणार आहेत का? नाही वडील नाही येणार आता. जाऊ द्या कशाला बोलित वडिलांना. माझं म्हणणं काय आहे, लगेच लग्न करून टाकू. मला ह्याच्या संग लग्न नाही करायचं. मला करायचं असल्यावर मला नाही करायचं तुझ्यासोबत लग्न. मला तू करायचं. लय मारतो मला पेंट टोचवलेला तवा. मला तू शिशी टोचवली तेव्हा ती सुद्धा हसते तुझ्या नरपळे. असू दे, आई म्हणलं आमच्या मामीची पोरगी. लय बोलते ग अंकल लग्न ए करा. तू तिला कर. बोलल्या ठोका. तू कर ना. तू ती लहान आहे. ती लहान आहे, तिला कशाला काय मी म्हणते? लहान आहे तिला आप्पा. अक्कल नाही शिक. गावातली लोक आहेत का नाही, त्या दिवशी मला ते पप्या आहे का तुमच्या गावातला, लय तुमच्या हिरो ते भावकीतला. दिसतोय माझं तो ती. पप्या म्हणला ही आमची चुलत बहीण आहे ना, त्या अथर्वच्या नादी लागली मला म्हणला. मग ना असं आय, त्याला काय म्हणू नको बघ, ती माझा बेस्ट फ्रेंड आहे, लय छान दिसतो बाप फाती. तिला एका ठोक्यात बघा. पाडीन. टाक टाक टाक. हा? असलं करती पोरा सोरा हात गायरट आहे ती, गायरट. घरात लावा तिला. ए, हो जा जा तिकडे. बी कर. छा तुला मी अरे मला प्यायचा नाही, पळ. आप्पा, उगा मला हाणू नका बघा. असं पान फडीत दिली पाहिजे तिची. माझ्या नादी लागू नको तू. चल निघ ए चल निघ, एका भाषेत. जा तुझ्या घरी. ए जा ना माझं काम ए, आहे. दादा. बास बास आहे सर, तो. बाजूला, सर. बस इथं. तुझ्यापेक्षा ही लग्न ये. करून जा, हिला चांगली तुडेव चांगली. जा की तू चिंग आणलंय का खायला मला? तिकडे ही खाकी तू खा ना, तू खा. निघ. लाव की राव कशा तिला कोंबडीचं गोखा म्हणावं. हा, मांडी. हस हस ही, ही. जा निघ. आता तर तुझ्या संग लग्नच करत मला नसते, नाही करायचं. निघ. अथर्व सोबत लग्न निघ करणार. निघ. चल निघ. आप्पा दादा भिकाऱ्या. दादा हम्म. मी काय म्हणत होतो ते आमच्या मामाने तुम्हाला हे दिलं बिल दिल्यात ऊसाची, एवढे भरून टाका. कुठे गेली काय नाही नाही ट्रॅक्टरची चावी दिली त्यांनी, ते तुम्हाला आणायला सांगितलं पुन्हा गावातून. बरं का जाऊ का मी आता? हा तिला समजा थोडं. हा, ते पोरांच्या नाद लागलं तुमचं तोंड काळं होईल माहिती का. हे पोरगी हुशार आहे डमी. जाऊ ग पिलू. जायची मला बी त्रास आहे माझं. Bye, bye. बाय.